हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती खूप सारे डेव्हऑप्सचे टूल्स बघितलेले आहेत. खूप सारे प्रॅक्टिकल एक्झाम्पल देखील केलेले आहेत. बट आता असा विचार केला की एक ॲप्लिकेशन किंवा एक प्रोजेक्ट देखील तुमच्यासोबत शेअर करूया. सो आजपासून आपण ही प्रोजेक्टची एक नवीन सीरीज स्टार्ट करतोय, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल प्रोग्रामिंग लँग्वेजचे प्रोजेक्ट्स कसे लोकली बिल्ड करायचे, त्याच्यानंतर ते EC2 वरती कसे पुट करायचे, ते डॉकराइज कसे करायचे आणि त्याच्यानंतर शेवटी ते कुबरनेटिसमध्ये ॲज अ पॉड किंवा ॲज अ डिप्लॉयमेंट म्हणून कसे रन करायचे हे देखील बघणार आहोत. सो डेव्हऑप्समधले जेवढे पण इम्पॉर्टंट टूल्स आहेत ते आपण ह्या प्रोजेक्ट्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एखादा जर प्रोजेक्ट किंवा एखादी फुल स्टॅक ॲप्लिकेशन जर आपल्याला मिळते, तर ती ॲप्लिकेशन पहिला लोकली कशी रन करून बघायची किंवा ती ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपण डॉकराइज करतोय, त्यावेळेस ती डॉकराइज केल्यानंतर काय-काय गोष्टी चेक करायच्या आहेत, कशा चेक करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या सीरीजमध्ये गो थ्रू करणार आहोत. सो आतापर्यंत बाकीच्या व्हिडिओसाठी किंवा बाकीच्या लाईव्ह सेशनसाठी जसा तुम्ही रिस्पॉन्स दिला, आय एम एक्सपेक्टिंग द सेम रिस्पॉन्स फ्रॉम यू अँड आय होप की ही सीरीज जास्तीत जास्त लोकांना हेल्पफुल ठरेल आणि ते त्यांचं नॉलेज प्रॅक्टिकली देखील इम्प्लिमेंट करू शकतील. सो ह्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये आपण फुल स्टॅक टू डू ॲप्लिकेशन डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये अँग्युलर असेल ॲज अ फ्रंट एंड फ्रेमवर्क, स्प्रिंग बूट आणि जावा असेल ॲज अ बॅक एंड फ्रेमवर्क आणि त्याच्यानंतर आपण एक्सटर्नली कोणताही डेटाबेस यूज न करता आपण एक S2 नावाचा जो जावाचा इनबिल्ट एक डेटाबेस असतो तोच यूज करणार आहोत. हे ॲप्लिकेशन डॉकराइज केल्यानंतर आपण कॉम्प्लेक्सिटी थोडीशी वाढवत जाऊ, की पहिला आपण एक फ्रंट एंड फ्रेमवर्क बघितला, एक बॅक एंड फ्रेमवर्क बघितला आणि एक इनबिल्ट डेटाबेस बघितला. त्याच्यानंतर आपण एक एक्सटर्नल डेटाबेस घेऊ, Amazonच्या थोड्याफार सर्व्हिसेस घेऊ आणि असं करून आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट किंवा एक फुल स्टॅक ॲप्लिकेशन EC2 पर्यंत कशी पोहोचू शकू किंवा EC2 वरती कशी डिप्लॉय करू शकतो, हे आपण ह्या पूर्ण सीरीजमध्ये बघणार आहोत. सो आता तुम्ही इकडे बघताय माझ्या GitHubची लिंक, ज्याच्यामध्ये मी ऑलरेडी DevOps फुल स्टॅक प्रोजेक्ट एक्झाम्पल नावाची एक रेपॉझिटरी क्रिएट केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसतील. एक तर आहे फुल स्टॅक ॲप विदाउट DB आणि दुसरी एक आहे बॅक एंड फ्रंट एंड आणि ही सेम बॅक एंड आणि फ्रंट एंड इकडे पण दिसेल. आता ज्यांना पण नेक्स्ट व्हिडिओची वाट बघायची नाही आणि स्वतःहून जर हा प्रोजेक्ट ट्राय करायचा असेल, त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये पहिला हा प्रोजेक्ट लोकली रन करून बघू. लोकली रन करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी चेक करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे ऑब्झर्व्ह करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओजपासून आपण तो पर्टिक्युलर प्रोजेक्ट डॉकराइज करण्याचा प्रयत्न करूया. ऑलराइट. सो व्हेरी फर्स्ट थिंग, हा प्रोजेक्ट आपल्याला लोकली पहिला क्लोन करावा लागेल आणि ज्यांना पण इंटरेस्ट आहे की हा प्रोजेक्ट लोकली कसा रन करायचा आणि हा प्रोजेक्ट रन करून झाल्यानंतर लोकली पहिला तो कसा टेस्ट करायचा आहे, प्लीज मेक शुअर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघता. सो ही GitHubची जी पण URL आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो द व्हेरी फर्स्ट स्टेप, आपल्याला हा प्रोजेक्ट आपल्या लोकल एन्व्हायरमेंटवरती पहिला क्लोन करावा लागेल. सो आय क्लिक ऑन दिस आणि इकडून HTTPS URL मी इकडून कॉपी करतोय. देन आय गो टू माय टर्मिनल आणि टर्मिनलमध्ये जाऊन त्याच्यानंतर मी एका पर्टिक्युलर फोल्डरमध्ये हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट क्लोन करणार आहे. सो आय एम गोइंग टू डॉक्युमेंट्स आणि डॉक्युमेंटच्या आतमध्ये मी प्रोजेक्ट नावाचा एक फोल्डर बनवलेला आहे. लेट्स इन्क्रीज द फॉन्ट साईज. ओके. त्याच्यानंतर मी पुढची कमांड रन करतोय, गेट क्लोन. जर गेट हा टूल तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल तर मेक शुअर यू आर इन्स्टॉलिंग द गेट ॲज वेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली जी URL आपण कॉपी केलेली ती आणि त्याच्यानंतर आय विल प्रेस एंटर. सो एंटर केल्यानंतर हा जो पण GitHubवरचा प्रोजेक्ट होता, हा पूर्ण प्रोजेक्ट लोकली क्लोन व्हायला स्टार्ट होईल आणि इकडे आपण बघतोय की आपला पूर्ण प्रोजेक्ट क्लोन झालेला आहे. इफ आय डू ls तर माझ्याकडे इकडे DevOps फुल स्टॅक प्रोजेक्ट एक्झाम्पल, दॅट मीन्स हा पर्टिक्युलर एक फोल्डर किंवा ही पर्टिक्युलर रिपॉझिटरी आता क्रिएट झालेली आहे. आय विल गो टू DevOps आणि त्याच्यानंतर हे जे पहिले दोन फोल्डर्स आहेत, बॅक एंड आणि फ्रंट एंड, कुठे ह्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये. हे दोन्ही पण फोल्डर बेसिकली विथ डेटाबेस आहेत. सो इफ यू वॉन्ट टू ट्राय विथ द डेटाबेस यू कॅन यूज दिस. अदरवाइज जर तुम्हाला विदाउट डेटाबेस जर फुल स्टॅक ॲप्लिकेशन जर अप अँड रनिंग करायची असेल, यू कॅन गो विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. सो आय विल गो टू फुल स्टॅक DB आणि ह्याच्यामध्ये अगेन बॅक एंड, फ्रंट एंड आणि एक redmi.md आहे. ह्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन इकडे मी रेडमीमध्ये दिलेलं आहे की काय-काय गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत, कोणतं व्हर्जन आपल्याला इन्स्टॉल करायचं. फॉर एक्झाम्पल फ्रंट एंडसाठी Angular 18चं व्हर्जन हवं आहे, बॅक एंडसाठी Java 17 पाहिजे आणि हा S2 इन मेमरी डेटाबेस ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. त्याच्यासोबत आपल्या सिस्टममध्ये Node.js, त्याच्यानंतर JDK आणि Maven हे टूल देखील इन्स्टॉल पाहिजेत. सो आता मी काय करतोय की माझा VS कोड आहे, त्याच्यामध्ये पहिला मी हा प्रोजेक्ट पूर्ण ओपन करतोय. सो इफ आय गो हिअर, हा माझा VS कोड आहे. VS कोडमध्ये आय विल जस्ट ओपन दॅट फोल्डर. आय विल गो टू डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट्समध्ये प्रोजेक्ट्स, प्रोजेक्ट्सच्या आतमध्ये हा वाला फोल्डर. सो आय विल जस्ट ओपन दिस. ओपन करून झाल्यानंतर येस आय ट्रस्ट दी ऑथर्स. ह्याच्यामध्ये मला दिसतंय बॅक एंड, फ्रंट एंड हे विथ डेटाबेसवाले आहेत आणि दिस इज द फोल्डर विच आय वॉन्ट टू वर्क विथ.
हा माझा आहे बॅकएंड आणि हा माझा आहे फ्रंट. सो आता फ्रंट एंडचं स्ट्रक्चर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक पॅकेज डॉट जेसन आहे, ज्याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर अँग्युलर फ्रेमवर्कच्या जेवढ्या पण डिपेंडन्सीज आहेत त्या सगळ्या डिपेंडन्सीज आपल्याला पॅकेज डॉट जेसनमध्ये बघायला मिळतात. सिमिलरली जर मी बॅकएंड ओपन केलं तर त्याच्यामध्ये पॉम डॉट XML नावाची एक फाईल आहे. दिस इज अ मेवन बेस्ड प्रोजेक्ट. सो ही पॉम डॉट XML आहे. या पॉम डॉट XML मध्ये जेवढ्या पण एंट्रीज आहेत तर त्या माझ्या डिपेंडन्सीज किंवा लायब्ररी असतील हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट माझा रन करण्यासाठी. सो हे दोन्ही पण प्रोजेक्ट आता माझ्या VS कोडमध्ये ओपन आहेत. बॅकएंडसाठी मी IntelliJ यूज करणार आहे. सो आय विल जस्ट ओपन दी IntelliJ. सो लेट्स क्लिक ऑन ओपन. ओपन करून झाल्यानंतर आय विल गो टू डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्समध्ये प्रोजेक्ट्समध्ये फुल स्टॅकच्या आतमध्ये फुल स्टॅक ॲप विदाउट DB आणि इकडे आहे माझा बॅकएंड. आय विल जस्ट क्लिक ऑन ओपन अँड येस आय ट्रस्ट दिस प्रोजेक्ट. सो माझा हा प्रोजेक्ट इकडे ओपन झालेला आहे. नाव एकदा का तुमचा प्रोजेक्ट तुम्ही IntelliJमध्ये ओपन केला की त्याच्यानंतर जर तुमच्या सिस्टममध्ये जावा प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहे, मेवन प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहे, देन ओनली यू विल बी एबल टू रन दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. सो आय गो टू सोर्समध्ये माझ्याकडे मेनच्या आतमध्ये जावाची फाईल आहे आणि इकडे माझ्याकडे जावा बॅकएंड म्हणून आहे. ही जी बॅकएंड ॲप्लिकेशन डॉट जावा ही जी फाईल आहे, दिस इज माय एंट्री पॉईंट. सो आय विल राईट क्लिक ऑन दिस. राईट क्लिक करून मीही रन करेन. सो रन करून झाल्यानंतर आपल्याला इकडे स्प्रिंग बूटचे लॉग्स बघायला मिळतील. सो स्प्रिंग बूटच्या लॉग्समध्ये इफ यू ऑब्झर्व तर इकडे आपल्याला जस्ट मूव्ह माय सेल्फ आणि इकडे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला बघायला मिळेल की कोणत्या पोर्ट नंबरवरती ही जावाची ॲप्लिकेशन रनिंग आहे, विच इज टॉमकॅट इनिशियलाइज्ड विथ पोर्ट नंबर 8080. दॅट मीन्स आपला जावाचा जो पण बॅकएंड आहे किंवा जावाची जी पण ॲप्लिकेशन आहे ती ॲप्लिकेशन माझी 8080 पोर्ट नंबरवरती रन होते. हेच जर तुम्हाला अजून डबल व्हेरीफाय करायचं असेल की हे ॲप्लिकेशन कोणत्या पोर्ट नंबरवरती रन होते विदाउट रनिंग दी ॲप्लिकेशन, देन यू कॅन गो टू रिसोर्सेस आणि ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीमध्ये सर्व्हर डॉट पोर्ट ही एक प्रॉपर्टी असते ती चेक करायची. आणि हे पण नसेल करायचं देन आस्क टू युअर डेव्हलपर की बाबा डेव्हलपर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन देईल की ती ॲप्लिकेशन जी त्याने डेव्हलप केलेली आहे ती कोणत्या पोर्ट नंबरवरती रनिंग आहे. सो आतापर्यंत आपल्याला काय समजलं की आपली जावाची जी पण ॲप्लिकेशन आहे दॅट इज रनिंग ऑन पोर्ट नंबर 8080. त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट एंड ॲप्लिकेशन पण रन करायचे. सो आय विल गो बॅक टू माय VS कोड आणि या VS कोडमध्ये आपण जाऊया फ्रंट एंडमध्ये. आता मी काय करतो या फ्रंट एंडमध्येच एक इंटिग्रेटेड टर्मिनल ओपन करतोय. आय हॅव क्लिक्ड ऑन फ्रंट एंड. इकडे राईट क्लिक करून ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. त्याच्यानंतर आय हॅव टू मेक शुअर की मी त्याच फोल्डरमध्ये आहे का. सो आय विल डू PWD केल्यानंतर इकडे मी त्याच पर्टिक्युलर फोल्डरमध्ये आहे. सो ही फ्रंट एंडची ॲप्लिकेशन रन करण्यासाठी आय कॅन डू ng serve -open. ओके, सो एक टिपिकल मिस्टेक इकडे मी केलेली आहे की विदाउट इन्स्टॉलिंग द डिपेंडन्सीज मी हा प्रोजेक्ट रन करायला गेलेलो आहे. ज्यावेळेस मी जावाच्या केसमध्ये हा प्रोजेक्ट रन करायला गेलो त्यावेळेस बिहाइंड द सीन मेवन हा जो टूल आहे त्या मेवन टूलने त्या डिपेंडन्सी पण इन्स्टॉल केल्या. बट जर तुमच्या केसमध्ये जर ते नाही झालं देन यू विल हॅव टू फर्स्ट स्टॉप दी ॲप्लिकेशन किंवा इकडेच तुम्हाला एक टर्मिनल दिसेल. सो या टर्मिनलमध्ये यायचं आणि इथे MVN इन्स्टॉल करायचं. पहिला MVN इन्स्टॉल केल्यानंतर ज्या पण डिपेंडन्सीज आपल्या pom.xml मध्ये आहेत तर त्या सगळ्या डिपेंडन्सीज आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड होतील, प्रोव्हाइडेड जावाचं प्रॉपर व्हर्जन आणि मेवनचं प्रॉपर व्हर्जन तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. सो त्याच्यानंतर अगेन आय विल राईट क्लिक ऑन दिस अँड आय विल रन दी ॲप्लिकेशन. सो इकडे माझा जो बॅकएंड आहे किंवा जी जावाची ॲप्लिकेशन आहे ती ॲप्लिकेशन आता माझी 8080 पोर्ट नंबरवरती रनिंग मोडमध्ये आहे. सो आय विल गो बॅक टू फ्रंट एंड आणि फ्रंट एंडमध्ये गेल्यानंतर पहिलं आपण npm install ही कमांड रन करूया. दॅट मीन्स जेवढे पण पॅकेजेस किंवा जेवढ्या पण लायब्ररीज विच आर मेन्शन इन दी पॅकेज डॉट जेसन त्या सगळ्या लायब्ररीज ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी इकडे इन्स्टॉल्ड होतील. सो आय विल रन दिस. जर काही व्हर्जनमध्ये मिसमॅच असेल जसं इकडे जर तुम्ही बघितलं तर व्हर्जनमध्ये किंवा माझं जे व्हर्जन इन्स्टॉल्ड आहे माझ्या सिस्टममध्ये त्याच्यामध्ये थोडासा फरक असेल. दॅट इज द रिझन यू आर सीइंग ऑल दीज काइंड ऑफ अ वॉर्निंग मेसेजेस. त्याच्यानंतर आपल्याला कमांड रन करायची आहे ng serve-open. ओके, इट सीम्स लाईक की 4200 ऑलरेडी ऑक्युपाईड आहे जो अँग्युलरचे ॲप्लिकेशन रन करण्यासाठी एक डिफॉल्ट पोर्ट आहे. सो आय विल से नो ओव्हर हिअर आणि आपण पहिला lsof-i:4200 ही कमांड रन करूया. इकडून मला प्रोसेस ID मिळेल आणि ही प्रोसेस पहिला किल करतो म्हणजे 4200 वरती आय शुड बी एबल टू रन माय ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर प्रोसेस ID आणि आता जर मी पुन्हा ng serve
स्पेस हायफन ओपन ही जर कमांड रन केली, देन आय शुड बी एबल टू सी दी ॲप्लिकेशन रनिंग ऑन पोर्ट नंबर 4200. इकडे अलाव करतो. अलाव केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल की एक ॲप्लिकेशन इकडे रन झालेली आहे. आता ज्यावेळेस पण तुम्ही ॲप्लिकेशन लोकली रन करणार आहात, तर त्यावेळेस जर ॲप्लिकेशन प्रॉपरली जर इन्स्टॉल झाली, तरच तुम्हाला हे पेज बघायला मिळेल. सो आता ही ॲप्लिकेशन जी बनवली, ही बॅकएंड सोबत कशी कम्युनिकेट करते किंवा कोणत्या बॅकएंड सोबत कम्युनिकेट करते, हे बघण्यासाठी राईट क्लिक ऑन दिस आणि क्लिक ऑन इन्स्पेक्ट. इन्स्पेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जास्त काम करायचं आहे नेटवर्क टॅबवरती. इकडे नेटवर्क टॅबवरती यायचं अँड आय फर्स्ट ट्राय टू लॉग इन. सो इकडे मी काहीतरी ॲडमिन म्हणून काहीतरी टाकतो अँड आय ट्राय टू क्लिक ऑन साइन इन. इकडे साइन इन वरती क्लिक केल्यानंतर इकडून माझी एक लॉग इनची रिक्वेस्ट जाते विच गोज टू 8080 API ऑथ लॉग इन. दॅट मीन्स माझ्या सिस्टमवरच्या 8080 पोर्ट नंबरवरती ही रिक्वेस्ट जाते. सो आता 8080 वरती रिक्वेस्ट जाते, दॅट मीन्स जो आपला जावाचा प्रोजेक्ट 8080 वरती रनिंग आहे, त्याच पर्टिक्युलर प्रोजेक्टला ही रिक्वेस्ट जाते. सो लेट्स गो बॅक आणि इकडे रजिस्टर हिअरचं बटन आहे, ते वर्क होते का बघूया. सो आय क्लिक ऑन रजिस्टर हिअर. त्याच्यानंतर मी इकडे देतो आकाश आणि इकडे पण आकाश. सो माझं फुल नेम मी इकडे देतो आकाश कांबळे. युजर नेम दिला आकाश आणि पासवर्ड पण आहे माझा आकाश. देन इफ आय क्लिक ऑन साइन अप, अगेन एक रिक्वेस्ट इकडून जाते इफ यू सी. आणि ह्या पॉइंटला आपला एक नवीन युजर क्रिएट झालेला आहे अँड आय एम इन टू दी ॲप्लिकेशन. सो इकडे मला बघायला मिळतं हॅलो आकाश कांबळे. इकडून लॉगआउटचं बटन आहे. इकडे मी एक टास्क ॲड करू शकतो. आणि इकडे जर आपण बघितलं तर जी माझी रजिस्टरची जी रिक्वेस्ट गेलेली, त्या रजिस्टरचा जो रिस्पॉन्स आलेला आहे तो स्टेटस कोड आहे 200 ओके. सो ज्यावेळेस पण आपण ही ॲप्लिकेशन डॉकराइज करणार आहोत, त्यावेळेस डॉकरमध्ये टाकल्यानंतर देखील ही सेम फंक्शनॅलिटी आपल्याला दिसली पाहिजे. सो इकडे जर मी लॉगआउटवरती क्लिक केलं तर तो लॉगआउट पण झाला पाहिजे. अँड इफ आय अगेन ट्राय टू लॉग इन, जे माझं होतं आकाश आणि इकडे आकाश, इफ आय ट्राय टू लॉग इन, जस्ट ऑब्झर्व की इकडे रिक्वेस्ट बॅकएंडला कशी जाते. आय जस्ट क्लिअर दिस पर्टिक्युलर थिंग. इकडे आकाश दिलं, इकडे पासवर्ड दिला अँड आय क्लिक ऑन साइन इन. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल की इथे लॉग इन नावाची एक रिक्वेस्ट बॅकएंडला गेलेली आहे. बॅकएंडला म्हणजे कोणत्या बॅकएंडला गेलेली आहे की लोकल होस्टवरती, म्हणजे माझ्या सिस्टमवरती जो 8080 पोर्ट नंबरवरती जी आपली जावाची ॲप्लिकेशन रनिंग आहे, त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनला ही रिक्वेस्ट गेलेली आहे. त्याच्यानंतर इकडे मी काही टास्क ॲड करू शकतो की लेट्स से आय वॉन्ट टू लर्न AI आणि त्याच्यानंतर ॲड टास्क केल्यावर पण एक रिक्वेस्ट मागे जाते आणि इकडे मला आय वॉन्ट टू लर्न AI हा एक टास्क दिसतोय. अशा प्रकारे व्हेनेवर यू आर रनिंग दिस ॲप्लिकेशन लोकली, तुम्हाला हे असं काही दिसलं पाहिजे आणि लोकली तुम्ही अशी काही ही ॲप्लिकेशन टेस्ट करू शकता. आता सिमिलरली ज्यावेळेस नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण ही ॲप्लिकेशन डॉकराइज करायला स्टार्ट करणार आहोत, त्यावेळेस डॉकराइज केल्यानंतर देखील आपल्याला सेम आउटपुट मिळालं पाहिजे ॲप्लिकेशनचं. सो वी विल हॅव टू बी रिअली केअरफुल की ज्या पण गोष्टी आपण यूज करतोय डॉकरमध्ये किंवा डॉकरमध्ये एखादी ॲप्लिकेशन रन करण्यासाठी ज्या पण कमांड आपण देणार आहोत किंवा जी पण डॉकर फाईल आपण लिहिणार आहोत, ती डॉकर फाईल आपल्याला जी इमेज क्रिएट करून देते आणि त्या इमेजचा कंटेनर जो आपण रन करणार आहोत, त्याच्यानंतर आपल्याला सेम फंक्शनॅलिटी यूज करता आली पाहिजे. सो या पूर्ण ॲप्लिकेशनचं जर एक मेंटल मॉडेल आपल्याला एक ड्रॉ करायचं असेल, सो आय विल गो टू एक्सकॅल्युड्रॉ. एक्सकॅल्युड्रॉमध्ये ही झाली माझी एक फ्रंट एंडची ॲप्लिकेशन. त्याच्यानंतर माझी एक इंडिपेंडंट ॲप्लिकेशन होती जावाची. सो दिस इज माय बॅक एंड ॲप्लिकेशन, दिस वॉज माय जावा ॲप्लिकेशन, दिस इज माय अँग्युलर ॲप्लिकेशन. आणि या फ्रंट एंडमधून बॅक एंडला माझ्या रिक्वेस्ट जाते आणि रिक्वेस्ट आपल्याला लोकली ज्यावेळेस आपण चेक करतोय, त्यावेळेस ती रिक्वेस्ट जाते HTTP प्रोटोकॉलवरती आणि ती रिक्वेस्ट जाते की नाही किंवा त्या रिक्वेस्टमध्ये काही एरर येतोय हे बघण्यासाठी आपण पहिला फ्रंट एंडवरती जाणार. फ्रंट एंडवरती जाऊन इन्स्पेक्ट करू. इन्स्पेक्ट करून झाल्यानंतर वी विल गो टू नेटवर्क टॅब आणि इथे काहीही जेवढे पण बटन्स दिसतात ते बटन्स वगैरे क्लिक करून बघायचे की ज्या पण रिक्वेस्ट आपण फ्रंट एंडमधून बॅक एंडला सेंड करतोय त्या प्रॉपर डोमेनला आणि प्रॉपर पोर्ट नंबरवरती रिडायरेक्ट होत आहेत की नाही. दिस विल गिव्ह यू अ बेटर इनसाइट की तुमची जी फ्रंट एंडची ॲप्लिकेशन आहे ती बॅक एंडला बरोबर कनेक्ट करते की नाही किंवा जी पण रिक्वेस्ट बॅकएंडला जाते त्या रिक्वेस्टमधून प्रॉपरली रिस्पॉन्स येतोय की नाही. म्हणजेच जर माझी एखादी रिक्वेस्ट फ्रंट एंडमधून बॅकएंडवरती येते तर बॅकएंडमधून एक प्रॉपर रिस्पॉन्स इकडे जातोय की नाही. सो अशा रीतीने तुम्ही ही तुमची जी ॲप्लिकेशन असेल डॉकरमधली ती देखील आपण डिबग करू शकतो. सो त्या केसमध्ये तुम्हाला कोणत्याही डेव्हलपरची गरज पडणार नाही की बाबा मी प्रॉपरली ॲप्लिकेशन डिप्लॉय केले, एकदा चेक करून घे. यू शुड बी एबल टू डू दिस पर्टिक्युलर थिंग. सो आय होप या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला एक प्रॉपर आयडिया आली असेल की ही ॲप्लिकेशन काय करते, ही ॲप्लिकेशन कशी रन
काम करते आणि कोणते 2 फ्रेमवर्क किंवा कोणत्या 2 टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. Angular फ्रंट एंडसाठी आणि Java आणि Spring Boot बॅक एंडसाठी आणि त्याच्यासोबत आपण इन मेमरी जावाचा एक डेटाबेस वापरतोय. तो म्हणजे आहे आपला H2 डेटाबेस. सो नेक्स्ट लेक्चरपासून किंवा नेक्स्ट सेशनमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी डॉकराइज करण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जावासाठी कशी डॉकर फाईल लिहायची आहे, Angularसाठी कशी डॉकर फाईल लिहायची आहे, लोकली इमेज क्रिएट करून ती पहिला कशी टेस्ट करायची, त्याच्यानंतर ती डॉकर हबमध्ये कशी टाकायची आणि डॉकर हबमधून EC2 वरती पुल करून ती कशी रन करायची. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही काही नवीन गोष्टी याच्यातून शिकला असाल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत ज्यांना पण DevOpsचे प्रोजेक्ट करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्यांना DevOpsचे प्रोजेक्ट करायचे आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की अजून या प्रोजेक्ट रिलेटेड तुमच्या काय एक्सपेक्टेशन आहेत, सो दॅट जसं आपण पुढे जातोय तसं आपण त्या गोष्टी मॉडिफाय करत जाऊ. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.